नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रिया सायली आणि अर्जुनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सायली आणि अर्जुनला घराबाहेर पडता आलं नाही, पण ह्याची तोंड किती पाहण्यासारखी झाली आहेत असं म्हणत प्रिया खूप हसू लागते। कारण सायली आणि अर्जुनला तिला घरात अडकवता आलं म्हणून ती खूप खुश असते। तर आता कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात, सायली अगं सकाळी पूर्णाजींचा फोन आला होता। पूर्णाई म्हणत होत्या की 5वीची पूजा अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि पूजा झाल्यानंतर मला फोटो पाठवा। सायली म्हणते हो पाठवूयात। तर इकडे आता अस्मिता नाश्ता करण्यासाठी बाहेरच आलेली असते। कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता तू का बाहेर आलीस? मी आले असते ना तुझ्या खोलीत। अस्मिता म्हणते नाही नको, अगं खोलीत बसून बसून पण कंटाळा आला आणि आता बाळही झोपलंय, म्हटलं तुमच्यासोबत एकत्रच बसून नाश्ता करेन। कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे। आता सायली अस्मितासाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणू लागते, अस्मिताई तुम्हाला जर काही वेगळं खावंसं वाटत असेल ना तर मला सांगा, मग आपण तसा बेत करू। अस्मिता म्हणते नाही आता तरी नाही। तर आता सर्वच जण अस्मिताची खूप काळजी घेत असतात। तर सांगितल्याप्रमाणे चैतन्य आता घरी आलेला असतो। चैतन्य येताच अर्जुन म्हणतो, चैतन्य तू आलास? असं म्हणत अर्जुन चैतन्याकडे जातो आणि चैतन्याला विचारतो, डिवोर्स पेपर आणलेस का? चैतन्य म्हणतो, त्या अगोदर अस्मिता ताईला डिवोर्स फाईल करावी लागेल, खूप मोठी प्रोसेस आहे। पण अर्जुन मला काय वाटतं, तू अजूनही वेळ घे, अजूनही विचार कर, कारण अस्मिताच्या आयुष्याचा प्रश्न आहे। अस्मिताईचं आयुष्य उगाच वाया जायला नको, तिच्या आयुष्याचा निर्णय चुकायला नको। अर्जुन म्हणतो नाही, आता आपले निर्णय चुकत नाहीये तर अस्मिताताई खूप मूर्खासारखे निर्णय घेत आहे, ती तिच्या आयुष्याचे निर्णय चुकवत आहेत। परंतु आता अशा व्यक्तीने खंबीर होऊन तिला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं आणि मला ते करायचं आहे। तू आणलेस का? मला माहीत आहे खूप प्रोसेस मोठी आहे, परंतु आता फाईल करण्यासाठी तू पेपर घेऊन आलायस ना? चैतन्य म्हणतो हो अर्जुन, पण तर त्याचवेळी आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य तू पेपर दे। असं म्हणत चैतन्यकडून तो पेपर आणि पेन घेतो। आता पुढे जाणार तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि अर्जुनला म्हणते, आपलं काल एवढं सगळं बोलणं होऊन सुद्धा तुम्ही पेपर मागवलेतच, अहो तुम्ही हे काय करताय? अर्जुन म्हणतो, तू एक शब्दही बोलू नकोस, बाजूला हो। तर इकडे प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता आता बाळाला सगळं पोषण तुझ्यामुळेच मिळणार आहे, त्यामुळे तुला तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवं आणि हो यापुढे तुझ्या खाण्यापिण्याकडे मीच लक्ष देईन। तर इकडे अस्मिता सायली आणि अर्जुनला विचारते, काय चाललंय तुमचं? तर त्याचवेळी अर्जुन अस्मिताच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, अस्मिताताई तुझ्या आणि सचिनच्या डिवोर्सच्या फाईलसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यामुळे या पेपरवर सही कर। आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो। प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन एवढ्या लवकर हे सगळं करायची गरज आहे का? तर अर्जुन म्हणू लागतो, डॅड तुम्हालाही असंच वाटतंय ना की सचिन आणि अस्मिताईने वेगळं व्हावं? मग आज उद्या आपण वाट का पाहायची आहे? आपण हे सगळं काही आजच करून टाकू ना? आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला धक्काच बसतो। अस्मिता म्हणते, एक मिनिट, हा तर माझ्या डिवोर्सचा विषय आहे, माझ्या डिवोर्सबद्दल चाललंय ना, मग तो मला द्यायचा आहे की नाही हे मला विचारायला नको? आता मात्र अर्जुन अस्मिताकडे पाहू लागतो। तर अस्मिता पुढे म्हणते की माझ्यासाठी परस्पर निर्णय घेऊन तू मोकळा होणार आहेस। तर प्रतापराव म्हणू लागतात, हे बघ अस्मिता, आम्हाला त्या सचिनला कधीच लाथ मारून या घराबाहेर काढायचं होतं, पण तू प्रेग्नेंट होतीस म्हणून आम्ही गप्प राहिलो। तर अस्मिता प्रतापरावांना प्रश्न करत म्हणते, म्हणून मी डिलिव्हरी झाल्या झाल्या डिवोर्स घेऊन टाकायचा आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, कारण थांबण्याची गरज वाटत नाहीये अस्मिताई। अस्मिताई त्या सचिनने अजूनही त्याचं अफेअर थांबवलेलं नाहीये। सायलीने त्याला रंगेहात पकडलं, त्याला बघितलं, त्यानंतर तो इथे फिरकला सुद्धा नाहीये। तुला कळतंय का? त्याला काहीही फरक पडत नाहीये, मग तू का त्याची वाट बघतेस? कशासाठी? तो आता त्याच्या गर्लफ्रेंड सोबत एन्जॉय करतोय, तुला कळतंय का अस्मिताताई? त्याच्यामुळे अस्मिताई आता डिवोर्स घेणं हा एकमेव पर्याय आहे आणि हाच योग्य पर्याय आहे, नाहीतर तू आयुष्यभर त्या माणसाला शोधत राहशील। तर आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली मी तुला जे काही सांगितलं ते डायरेक्ट जाऊन तू अर्जुनला सांगूनही टाकलंस ना, आणि म्हणूनच याने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललंय ना? तर सायली म्हणू लागते, अस्मिताताई मी यांना सांगितलं हे मला माहीत आहे आणि हे मी का सांगितलं हेही मला माहीत आहे, परंतु मला माहीत आहे की तुम्हाला त्रास होतोय, परंतु हे करतायत ते चुकीचं नाहीये, त्यांचा हेतू चांगला आहे। तर अस्मिता म्हणू लागते, हा माझा संसार मोडतो आहे आणि हा हेतू चांगला कसा का असू शकतो? काय बोलतेस सायली तू? आणि चैतन्य तू हे पेपर घेऊन आलायस ना, आणताना तुला काहीच वाटलं नाही का?
तू मला बहीण मानतोयस ना? तर चैतन्य म्हणू लागतो, अस्मिताई माझा नाईलाज झाला आणि म्हणूनच मी. तर अर्जुन म्हणतो, मी सांगितले होते त्याला पेपर बनवायला आणि माझ्या सांगण्यावरूनच तो पेपर घेऊन आला आहे, कारण हीच योग्य वेळ आहे, नाहीतर तू त्या माणसाला शोधायला गेली असतीस. तर कल्पनाताई म्हणतात, शोधायला जाणार म्हणजे? अस्मिताने नक्की कोणता निर्णय घेतला आहे सायली? सायली म्हणते, आई मी याबद्दल तुमच्याशी नंतर बोलते. तर अस्मिता म्हणू लागते, नंतर किंवा आता मला कोणाशी काहीही बोलायचं नाही आणि डिवोर्स घेणं किंवा न घेणं हा माझा निर्णय आहे. आणि अर्जुन तू हे का केलंयस? आणि खरं तर डिवोर्स हा माझ्यासाठी ऑप्शनच नाहीये. आणि अर्जुन तुला हे सगळं काही सोपं वाटतंय का? नवरा चुकला की 4 सह्या करायच्या आणि नातं तोडून टाकायचं, पण मी असं काहीही करणार नाहीये. आणि अर्जुन तू हे डिवोर्स पेपर घेऊन आलायस ते मला अजिबात आवडलेलं नाही. तर सायली म्हणू लागते, अस्मिताताई सचिन भाऊजींसारख्या माणसाला माफ करणं, अगदी अजूनही माफ करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. कळत नाहीये का तुम्हाला? तर अस्मिता सायलीवर चिडते आणि म्हणू लागते, सायली तू तर काही बोलूच नकोस ग, तुला ही चुगली करायची काय गरज होती? खरं तर मला हे नातं मोडायचं नाहीये, मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची आहे. आणि तुम्हाला जर हे मान्य नसेल तर ती तुमची मर्जी, पण काहीही झालं तरी मी हे नातं तोडणार नाही. आता अस्मिताचा हा निर्णय ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सायली अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु अस्मिता ऐकून घ्यायला तयारच नसते. ती तिच्या निर्णयावर ठाम असते. अस्मिता म्हणू लागते, मला माझा संसार मोडायचा नाहीये, मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची आहे. तुम्हाला जर ते पटत नसेल तर मला ते ऐकून घ्यायचं नाही, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता सर्वच जण अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करतात. प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता अगं तुझ्या नवऱ्याला तुझी काळजी तरी आहे का? त्याला मुलगा झाला हे तरी त्याला माहीत आहे का? तर अस्मिता म्हणते, पण तुम्ही त्याला कळवलंत का? सायली म्हणते, अस्मिताताई त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. अस्मिता म्हणते, म्हणूनच मला त्याची काळजी वाटते. एका बायकोचं मन जाणून घेण्याऐवजी तुम्ही तिच्यासमोर डिवोर्स पेपर घेऊन येताय, पण मला या डिवोर्स पेपरवर सही करायची नाहीये. मला माझा संसार वाचवायचा आहे, कारण माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम आहे. असं म्हणत अस्मिता आता कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. ती रागानेच रूममध्ये निघून जात असते. सर्वजण अस्मिताला नाश्ता करायला सांगत असतात. अस्मिता म्हणते, हे पेपर बघून माझं पोट भरलं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुझी ही चिडचिडपणा थांबव आणि तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी तरी तुला नाश्ता करावाच लागेल, कारण तू जर उपाशी राहिलीस ना तर त्यालाही उपाशी राहावं लागेल. अस्मिता विमलताईंना म्हणते, विमलताई माझा नाश्ता रूममध्येच घेऊन या, मला इथे करायचं नाही. असं म्हणत अस्मिता रागानेच तिथून निघून जाते. तर सायली अर्जुन आणि चैतन्यला म्हणते, स्टडीमध्ये या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता सायली खूप चिडलेली असते. सायली अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, वा किती गंमत आहे ना, म्हणजे या अस्मितासारख्या वेड्या बायका असतात ना म्हणूनच सचिनसारख्या माणसांचं फावतं. पण असू देत, ड्रामा बघायला मात्र मजा येतोय. या पुढचा अंक मी लिहिला तर, असं म्हणत प्रियाच्या मनात आता अजून वेगळे विचार चालू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन शांत झोपलेला असतो आणि ज्यावेळी सचिनला जाग येते त्यावेळी त्याच्यासमोर साक्षी असते. साक्षीला पाहून थोडा सचिन घाबरतो आणि घाबरतच म्हणतो, काय झालं साक्षी, अशी का पाहतेस? साक्षी म्हणते, काही नाही, किती गोड झोपला होतास, ते पाहून खरंच असं वाटलं की दिवसभर तुझ्याकडे पाहतच बसावं, मी अख्खा दिवसभर तुझ्याकडे पाहू शकते. तर आता सचिन नाटक करत मनाशीच म्हणतो, एवढा मोठा ड्रामा केला, एवढं सगळं काही नाटक केलं, परंतु ही साक्षी मात्र काहीच बोलत नाहीये. पैसे देते म्हणाली पण पुढे काय बोलतच नाहीये. तर साक्षी सचिनला विचारते, काय झालं, कसला विचार करतोयस? तर सचिन म्हणतो, काही नाही साक्षी, अगं साक्षी मला सांग, आपण अजून किती दिवस असं अण्णांच्या घरी राहणार आहोत? इथे पोलीस सुद्धा येऊन गेलेत आणि उगाच जर परत पोलीस आले तर रिस्क नको. साक्षी म्हणते, नाही कोणीही येणार नाही. तुला असं का वाटते की पोलीस इथे येणार? अरे पोलीस इथे येऊन गेलेत, त्यांनी अख्ख्या घराचा शोध घेतलाय, त्यांना काही सापडलं का? नाही ना, म्हणजे त्यांना आता असंच वाटते की आता हे घर रिकामी आहे, त्यामुळे आपल्यासाठी सेफ जागा हीच आहे. तर सचिन म्हणतो, पण साक्षी म्हणते, हो त्यामुळे आपण इथेच राहायचं आहे. त्यामुळे सचिनला आता काही बोलताच येत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला काय म्हणाले होते, प्लीज एवढ्या लवकर हे सगळं काही करू नका, तरीसुद्धा तुम्ही केलंच ना. अहो अस्मिताताईंना यामुळे किती त्रास होतो हे तुम्हाला कळत नाही आहे का? अर्जुन म्हणतो, यातूनच तिला बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न चालू होता, पण ती ऐकून घ्यायला तयारच नाही आहे आणि का डिवोर्स देत नाही आहे? सायली म्हणते, आपण अस्मिताईला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु अस्मिताई सध्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, हे तुम्हाला कळत नाही आहे का? अर्जुन म्हणतो, मला काही माहीत नाही, त्या माणसाकडून मला अस्मिता
अस्मिताताईची सुटका करून घ्यायची आहे, मला अस्मिताताईला या सगळ्यातून सोडवायचं आहे. तर आता सायली अर्जुनला समजावत असते, पण अर्जुन मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो. सायली म्हणू लागते, तुम्हाला ऐकायचंच नाही आहे ना, मग मला सुद्धा तुमच्यासोबत बोलायचं नाही. चैतन्य भाऊजी, तुम्ही त्या वंदना जाधवचा शोध घेणार होता ना, मग आत्ताच यांना घ्या आणि तो शोध घ्यायला जा. काही झालं तरी आजपर्यंत तो शोध पूर्ण व्हायला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, तेवढंच अस्मिताताईचं सुद्धा काम महत्त्वाचं आहे. सायली म्हणते, मी तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढं करा. तर आता अर्जुन म्हणतो, अस्मिताताई चुकते हे कळतंय, तरी सुद्धा आपण तिच्या चुकण्याला खतपाणी घालायचं आहे का? सायली म्हणते, मी असं म्हणत नाहीये, तुम्ही वेगळा विचार करताय, प्लीज तुम्ही शांत व्हा. चैतन्य भाऊजी यांना घेऊन जा. तर अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा मी ते काम पूर्ण करणारच. सायली म्हणते, ते काय करायचं ना ते आपण नंतर बघू. चैतन्य भाऊजी यांच्या हाताला धरून घेऊन जा. तर आता अर्जुन म्हणतो की मला का चिडायला लावतेस तू? सायली म्हणते, अस्मिता त्यांची किती चिडचिड होते तुम्हाला कळत नाही आहे का? तर अर्जुन म्हणतो, मी चिडलो तर चालतं का? आता मला सुद्धा काही बोलायचं नाही आहे, चल चैतन्य, असं म्हणत अर्जुन आता तिथून निघून जातो. सायली मनाशीच म्हणते की आता आज 5वीची पूजा आहे आणि यांना डिवोर्सचं काय सुचलंय? आज काही झालं तरी ही 5वीची पूजा कशी नीट होईल यासाठी आता मला प्रयत्न करावे लागतील. सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिकरेंच्या घरी. सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी तू एक गोष्ट विसरतेस का? माझे आई वडील सुद्धा पनवेलमध्येच राहतात, त्यांना जर काही झालं तर? साक्षी म्हणते, डोंट वरी, तुझ्या आईबाबांना काहीही होणार नाही. सचिन म्हणतो, पण आपण या बंगल्यावर राहिलो तर आपण दोघंही काहीच करू शकणार नाही होत साक्षी, त्यामुळे मला तरी असं वाटते की आपल्या दोघांपैकी एकाने तरी इथून बाहेर पडायलाच हवं. एक काम कर, तू इथेच थांब, मी इथून बाहेर पडतो, कारण एकाने कोणीतरी बाहेर जाणं गरजेचं आहे. कारण दोघंही आपण इथेच थांबलो तर अण्णांना जेलमधून कोणीच बाहेर काढू शकणार नाही. तर सचिनला साक्षी म्हणते, करेक्ट आहे तुझं, अण्णांना तर सोडवायलाच हवंय, परंतु तू इथून बाहेर पडून एक्झॅक्टली काय करणार आहेस? आता साक्षीचा हा प्रश्न ऐकून सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी ऐक, इथून जवळपास म्हणजे वस्तीच्या बाहेर कुठे अण्णांचं गोडाऊन वगैरे आहे का? साक्षी म्हणते, हो, पण तिथे जाऊन तू काय करणार आहेस? आता सचिन त्याच्याकडे असणारा प्लॅन साक्षीला सांगू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी सायली कल्पनाताई आणि प्रतापरावांना सांगते त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, काय अस्मिता स्वतः त्या सचिनला शोधायला जाणार आहे? तिचं डोकं वगैरे फिरलंय का? प्रतापराव म्हणतात, नाही, तिला काही म्हणू देत, परंतु आपण तिला कुठेही जाऊ द्यायचं नाही. आता सायली, कल्पनाताई आणि प्रतापराव यांचं बोलणं चालू असतं आणि हे सगळं काही चोरून प्रिया ऐकत असते. तर प्रतापराव म्हणू लागतात, आपण अस्मिताला कुठेही बाहेर पडू द्यायचं नाही, आपण डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. कल्पनाताई म्हणतात, अहो पण अस्मिता ओली बाळंतीण आहे आणि खरं तर तिला घराबाहेर पडायचंच नाहीये आणि ही मात्र निघाली आहे नवऱ्याला शोधायला. तर सायली म्हणू लागते, अस्मिता त्यांचं हे बोलणं ऐकून यांनाही खूप काळजी वाटली होती आणि म्हणूनच त्यांनी घटस्फोटाचा अर्ज आणला होता. परंतु आई, मला असं वाटते की मी आता घरीच राहते. कोणी ना कोणी सतत अस्मिता त्यांच्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे. त्यांना आता आपली गरज आहे. त्यांच्या हौशेमौजेत किंवा कुठल्याही रीतीभातीत काही कमतरता पडायला नको. कल्पनाताई म्हणतात, खरं आहे गं, आज 5वीची पूजा आहे, त्यात तिचं थोडं मन रमेल आणि ती थोडी शांतही होईल. तर प्रतापराव म्हणतात, मग तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही पूजेची तयारी करायला घ्या. आणि प्रतिमा आणि सुमनला सांगितलं आहे ना? तर कल्पनाताई म्हणतात, हो, मी कळवलं आहे. तर प्रतापराव म्हणतात, बरं चला मग पूजेच्या तयारीला लागा. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई पूजेची तयारी करायला हवी ना, काय काय साहित्य लागणार ते आपण बघूयात का? कल्पनाताई म्हणतात, हो चल. विमल, अगं जरा ती डायरी दे बरं, असं म्हणत कल्पनाताई आणि सायली आता पूजेची साहित्याची यादी तयार करत असतात. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, सायली तर इथे आहे, मग अर्जुन कुठे गेला आहे? अर्जुन एकटाच तर माझा शोध घ्यायला गेला नसेल ना? यांच्यासमोर कितीही प्रसंग आणा, कितीही अडचणी आणा आणि यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, हे शेवटी मार्ग काढतातच. आता सायली इथे आहे म्हणजे अर्जुन नक्कीच शोध घेण्यासाठी गेला असावा. आता काही करून त्याला थांबायला हवं, पण काय करू? कुठे गेला असेल अर्जुन? आता प्रिया विचार करू लागते. इकडे मात्र प्रिया विचार करत राहते आणि इथे मात्र अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनलाही पोहोचलेले असतात. आता अर्जुन आणि चैतन्य सर्व रजिस्टर चेक करत असतात. त्या रजिस्टरमध्ये वंदना जाधव यांच्याबद्दल काही माहिती सापडते का? त्यांनी तक्रार केलेली असता, त्यांचा पत्ता, त्यांचा फोन नंबर या सगळ्याचा शोध घेत असतात. तर आता तिथे असणारे कॉन्स्टेबल अर्जुनला मदत करत असतात आणि आता ते एक गाठोडं अर्जुनला देतात आणि म्हणू लागतात, सर यामध्येच तुम्हाला ते डिटेल्स सापडतील, असं म्हणत ते आता रजिस्टर
दाखवतात आणि म्हणू लागतात, सर तुम्ही त्यांच्याबद्दल शोधत आहात ना, वंदना जाधव, त्यांचे हे डिटेल्स, हा त्यांचा घरचा पत्ता आहे आणि हा फोन नंबर आहे. तर चैतन्य म्हणतो, हा खूप जुना असेल ना, मग चालू तरी असेल का? तर कॉन्स्टेबल म्हणू लागतात, 25 वर्षापूर्वी मी इथे जॉईन झालो होतो आणि त्यावेळी या बाईंची तक्रार मीच नोंदवून घेतली होती. त्यावेळीचाच हा पत्ता आणि फोन नंबर आहे. आता चालू असेल की नाही काहीच माहीत नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण मी याचा फोटो काढून घेऊ शकतो का? तर कॉन्स्टेबल म्हणतात की हो, नक्कीच घेऊ शकता. आता अर्जुन वंदना जाधव यांच्या माहितीचा सगळा फोटो काढून घेतो आणि कॉन्स्टेबल यांना विचारतो, तुम्हाला वंदना जाधव यांच्याबद्दल अजून काही माहीत आहे का? तर कॉन्स्टेबल म्हणतात, मला एवढंच माहीत आहे, त्या बाई ज्यावेळी तक्रार करायला आल्या होत्या ना, त्यावेळी त्यांना त्या लहान मुलीला शोधायचं होतं आणि जर त्यावेळी ती लहान मुलगी सापडली असती ना, तर तिला आम्हाला रिमाइंडरवरच घ्यावं लागलं असतं, परंतु ती मात्र सापडली नाही. मुलगी खूप वेगळीच होती आणि म्हणूनच त्या बाईंनी तिचा खूप शोध घेतला, पण ती मुलगी काही सापडली नाही. अजून त्या बाईंबद्दल मला खरंच काही माहीत नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, असं म्हणत अर्जुन तिथून निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई आणि सायली आता सगळ्या लागणाऱ्या साहित्याची यादी बनवत असतात, सगळं साहित्य पाहत असतात. तर त्याचवेळी प्रिया नाटक करत सायलीकडे येते आणि सायलीला विचारते, सायली अगं अर्जुन कुठे गेलाय माहीत आहे का? सायली म्हणते, का गं? तर प्रिया म्हणते, काही नाही गं, मी बाळासाठी काही सामान बघून ठेवलं होतं, म्हटलं तुला जर म्हणजे अर्जुन जर बाजारात गेला असेल तर अर्जुनला आणायला सांगितलं असतं, फोटो पाठवू का मी त्याला? सायली म्हणते, तू मला पाठव ना फोटो, मला पाठवले तरी काहीच हरकत नाही. प्रिया म्हणते, पण अर्जुन मार्केटलाच गेलाय का की अजून कुठे गेला आहे? सायली म्हणते, या सगळ्या नसत्या चौकशा करण्यापेक्षा ना जरा आजच्या कार्यक्रमाच्या तयारीला लाग, म्हणजे थोडीफार मदत कर. सगळ्यांचाच हातभार लागणं खूप गरजेचं आहे ना, पूजासुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात, तन्वी अगं मला जरा मदत करतेस का? असं म्हणत कल्पनाताई प्रियाला बोलावून घेतात. तर इकडे सायली सगळ्या गोष्टी तपासून पाहत असते आणि त्याच वेळी सायलीला पूर्णाजींचा फोन आलेला असतो. सायली पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी कशा आहात तुम्ही? पूर्णाजी म्हणतात, मी ठीक आहे. अस्मिता आणि तिचं बाळ कसं आहे गं? तर सायली म्हणते, एकदम ठीक, अजिबात काळजी करू नका. आणि बाळ तुमची आठवण काढतंय, माझी पणजी आजी कधी येणार असं विचारतंय. पूर्णाजी म्हणतात, हो का? मग बाळाला म्हण पणजी आजी लवकरच येणार आहे. सायली अगं आपल्या अस्मिता या सगळ्यातून अगदी व्यवस्थित मोकळी झाली म्हटल्यावर आईच्या चरणी आता आईच्या पायावर पेढे ठेवूनच येईल आणि पणजी आजी लवकरच येईल म्हणावं. सायली म्हणते, बरं ठीक आहे. पूर्णाजी म्हणतात, सायली अगं मी तुला हेच सांगायला फोन केला होता. अगं मी आल्यानंतर आपल्या पनवेलच्या गावदेवीच्या मंदिरात जाणारच आहे, परंतु आज 5वी पूजन आहे ना, त्या अगोदर तू आणि अर्जुन जाऊन आई गावदेवीचं दर्शन घेऊन या आणि म्हणूनच मी तुला फोन केला होता. सायली म्हणते, बरं ठीक आहे, हे आता बाहेर कामासाठी गेलेच आहेत, हे आल्यानंतर आम्ही जाऊ. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायली अर्जुनला फोन करायला घेते. तर दुसरीकडे अर्जुन सतत वंदना जाधव यांना फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, वंदना जाधवचा हाच जर पत्ता असेल तर मग त्या कुठे आहेत? त्यांना मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण त्या फोनही उचलत नाहीये आणि मध्ये मध्ये सायलीचे फोन येत आहेत, मला कट करावे लागतात. चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, तू सायली वहिनीचे फोन कट करतोयस? अर्जुन म्हणतो, हो. चैतन्य म्हणतो, सायली वहिनीचे फोन? झालं तर मग आता तुला घरी जाऊन त्याचे परिणाम भोगावेच लागतील. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तू मला घाबरवतोयस का? चैतन्य म्हणते, नाही नाही, मी तुला घाबरवत वगैरे नाहीये, मी फक्त तुला अलर्ट करत आहे. कारण कसं आहे हे तुलाही माहीत आहे, सायली वहिनी एकदा जर चिडली, ती जर बोलायची बंद झाली तर 3-4 दिवस ती बोलत नाही. आता मात्र अर्जुनच्या लक्षात येताच अर्जुन म्हणू लागतो, तू मला घाबरवतोयस, 1 मिनिट. असं म्हणत आता अर्जुन सायलीला फोन करायला घेतो. सायली फोन उचलते आणि अर्जुनला म्हणते, अहो काय हे, मी किती वेळ झाला तुम्हाला फोन करते. अर्जुन म्हणतो की हो, पण मी वंदना जाधवला फोन करत होतो, त्याच्यामुळे तुझे फोन कट करावे लागले. बोल काय झालं आहे? सायली म्हणते, काही नाही, आपल्याला आई गावदेवीच्या मंदिरात जावं लागेल. अर्जुन म्हणतो, आज? तर सायली म्हणते की हो, पूर्णाजी म्हणाल्यात म्हणजे जावं लागणारच ना. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. सायली म्हणते, तुम्ही सरळ तिथेच येता का? मी तुम्हाला तिथेच भेटते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि सायलीला म्हणते, सायली अगं अर्जुनचा फोन आहे का? तू त्याला सांगितलंयस का मी ते फोटो पाठवले ते? मी त्याला लहान मुलांचं साहित्य कुठल्या दुकानात मिळतं हे सांगू का? जरा फोन स्पीकरवर ठेवतेस का? सायली म्हणते, आता मी आई गावदेवीच्या मंदिरात जातच आहे, येताना तुझं सगळं साहित्य घेऊन ये.
मलाच फोटो पाठव असं म्हणत आता सायली आता प्रियाला सरळ उत्तर देते आणि अर्जुनला म्हणते बरं आपण मंदिरातच भेटू असं म्हणत सायलीने फोन ठेवलेला असतो आणि सायली तयारी करण्यासाठी निघून जाते. प्रियाची मात्र चांगलीच फजेती झालेली असते. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य तुझी काही भविष्यवाणी पाहिली होतीस ना ती खरी झाली नाहीये कारण तसं काहीही घडलं नाही. चैतन्य म्हणतो खरंच तसं काहीच घडलं नाही. तर अर्जुन म्हणतो हो पण बायकोने वंदना जाधवबद्दल काही चौकशीच केली नाहीये. चैतन्य म्हणतो वाटलंच होतं म्हणजे आता घरी जाऊन तुला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. अर्जुन म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे पण बायकोच्या मनात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. तर त्याचवेळी आता चैतन्य हसू लागतो. तर अर्जुनला एक फोन येतो. अर्जुन म्हणतो हॅलो. तर आता अर्जुनने जे फोन केलेले असतात त्यांचाच फोन आलेला असतो. ते म्हणू लागतात तुम्ही या नंबरवर सतत फोन करताय काय काम होतं का. अर्जुन म्हणतो सॉरी पण हा वंदना जाधव यांचा नंबर आहे का. तर समोरून व्यक्ती म्हणते की नाही. अर्जुन म्हणतो मग. तर आता ते म्हणू लागतात पण प्लीज यापुढे या नंबरवर फोन करू नका असं म्हणत ते फोन कट करतात. चैतन्य विचारतो काय झालंय. अर्जुन म्हणतो हा वंदना जाधव यांचा नंबरच नाही आहे. चैतन्य म्हणतो मग आश्चर्य वाटण्यासारखं काय अरे 25 वर्ष झाली आहेत एव्हाना नंबर बदललाही असेल. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे ते आपण नंतर बघू पण ॲड्रेस तरी हाच असेल असं वाटते त्यामुळे तू आजूबाजूला चौकशी कर माझं एक महत्त्वाचं काम आहे मी आलोच असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आता सायली आणि अर्जुन दोघंही मंदिरात आलेली असतात. अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो काही ना काही कारणाने तिच्याशी बोलत असतो परंतु सायली मात्र अर्जुनशी काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो बायको हे पेढे फक्त इथे ठेवायचे आहेत की पूजासुद्धा करायची आहे हे पेढे मीच ठेवू की गुरुजींकडे देऊ. परंतु सायली काहीच बोलत नाही. आता सायली अर्जुनकडचे पेढे घेते आणि गुरुजींना म्हणू लागते गुरुजी माझ्या नंदीला मुलगा झाला आहे आणि त्याचीच आज 5वे पूजन आहे हे पेढे देवी आईजवळ ठेवाल का. तर गुरुजी म्हणतात की हो. आता सायलीने आणलेली ओटी आणि सायलीने आणलेले पेढे गुरुजी देवी आईच्या समोर ठेवतात. तर इकडे अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सायली अर्जुनला म्हणते आपण मंदिरात आहोत कळतंय का तुम्हाला असं म्हणत ती अर्जुनला गप्प राहायला सांगते. तर त्यानंतर सायली देवी आईकडे साकडं घालत म्हणते देवी आई आज तुझ्या कृपेने अस्मिताताईंची डिलिव्हरी अगदी सुखरूप झाली आहे त्यासाठी खरंच तुझे आभार. परंतु देवी आई अजूनही आमचं घर संकटातून बाहेर पडलेलं नाही काही ना काही संकट येतच आहेत. त्यातही अस्मिताताई सचिन भाऊजींच्या या चुकीच्या वागण्याला खतपाणी घालत आहेत. तर दुसरीकडे प्रियाने आमच्या दोन्ही घरांची ताटातूट केली आहे दोन्ही घरांची फसवणूक केली आहे. आता प्रिया आणि सचिन भाऊजी या दोघांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा दे देवी आई तूच हे सगळं काही करू शकतेस. आता सायली असं बोलताच देवी आईने कौल दिलेला असतो. तिचं फूल आता तिच्या डोक्यावरून खाली पडलेलं असतं. हे पाहून सायली खुश होते. ती धावतच पुढे जाते आणि ते फूल हातात घेते. इथे अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. आता चैतन्याने जी बातमी दिलेली असते ते ऐकून अर्जुन खुश होतो आणि घेऊन सायलीला सांगतो. सायलीला म्हणतो वंदना जाधव अगोदर जिथे काम करत होती तिथला ॲड्रेस मिळाला आहे. सायली खुश होते आणि अर्जुनला म्हणते तुम्ही जाऊन आता बघू शकता का. आता अर्जुन आणि सायली यांच्यातील अबोलाही मिटलेला असतो. तर आता सायली लगेच देवी आईला नमस्कार करून बाहेर येऊन उभी राहते. अर्जुन देवी आईला थँक्यू म्हणतो आणि लगेच बाहेर येतो. अर्जुन सायलीला म्हणतो बायको तू माझ्याशी बोलतेस ना तुझा राग गेलाय ना. तर सायली अर्जुनला म्हणते कल्पना जाधव हिचा पत्ता तिची आपण जो शोध घेत आहोत तो जर आजच पूर्ण झाला तर ती जर आजच आपल्या हाती लागली तर किती बरं होईल ना. म्हणजे प्रियाने जी काही फसवणूक केली आहे प्रिया ज्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते ते आपल्याला लवकरात लवकर कळतील. तिचं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि या सगळ्यामध्ये प्रियाने विणलेल्या जाळ्यात प्रियाच अडकत जाईल तिचं तिलाही कळणार नाही. आज आपण देवी आईच्या मंदिरात आलो आणि तिथेच आल्यानंतर वंदना जाधवबद्दल माहिती कळणं म्हणजेच हा देवी आईने दिलेला एक संकेत आहे. आता त्या प्रियाच्या पापांचं माप हे तिच्याच पायाशी ठेवायचं आहे जिने आजपर्यंत सगळ्यांना त्रास दिलाय. ज्यांना ज्यांना तिने त्रास दिलाय त्या सगळ्यांना तिच्या समोर उभं करायचं आहे आणि सगळ्यांसमोर तिला नाक घासायला लावायचं आहे. अर्जुन पुढे म्हणतो आता पुढच्या काही दिवसातच घरच्या सगळ्यांना कळेल की प्रिया ही तन्वी नाहीये. सायली म्हणते आपण घरच्यांना सगळे प्रियाचे विरुद्ध असणारे आपल्याकडचे पुरावे दाखवू आणि तिने घातलेला हा खोटा मुखवटा फाडू. आता लवकरच प्रियाचं सत्य बाहेर येईल आणि सगळ्यांना कळेल की ती तन्वी नाही तर ती एक वेगळी मुलगी आहे आणि ती कोण आहे हे सत्य घरच्यांसमोर येईल. अर्जुन म्हणतो येस हे लवकरच होणार आहे असं म्हणत सायली आणि अर्जुन हात मिळवणी करतात. अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आता मिशन प्रिया जिचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी सायली अर्जुनची धडपड चालू असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी सचिनला एका गोडाऊनमध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते अशी 2 ते 3 गॅरेज आमच्याकडे आहेत, पण ती आता बंदच असतात. आम्हाला जर काही काम असेल तरच ती आम्ही उघडतो. तर सचिन म्हणतो बरं ठीक आहे साक्षी, तू आता निघालीस तरी चालेल. साक्षी म्हणते सचिन नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कारण तू जर अस्मिताकडे गेलास तर. सचिन म्हणतो मला जावं लागेल गं, नाटक म्हणून तरी मला जावं लागेल, पण माझ्यावर विश्वास ठेव, हे फक्त नाटकच असेल. साक्षी तुला कळतंय ना, माझ्या डोक्यावर खूप लोन आहे आणि ते सगळं लोन मला फेडायचं आहे आणि यासाठी मला अस्मिताचा पैसा वापरावा लागेल. नाटक म्हणून का होईना, परंतु मला अस्मिताला भेटावं लागेलच. तर साक्षी म्हणते पण सचिन म्हणतो प्लीज मला समजून घे ना, मी फक्त तुझाच आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. साक्षी म्हणते पण सचिन म्हणतो साक्षी अगं प्लीज समजून घे ना, आपल्याला अण्णांना सुद्धा सोडवायचं आहे ना. तर साक्षी म्हणते की हो, मला 2 गोष्टी हव्या आहेत, एक तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि दुसरं म्हणजे मला अण्णांना सोडवायचं आहे. खरं तर मी तुझ्यापासून दूर राहणं माझ्यासाठी खरंच खूप डिफिकल्ट होणार आहे, परंतु कसं आहे ना, तू माझ्याशी लग्न करणार या विचाराने मी ते सगळं काही सहन करायला तयार आहे. साक्षी सचिनच्या पूर्णपणे प्रेमात वेडी झालेली असते आणि सचिनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. सचिन नाटक करत म्हणतो सो ब्युटिफुल, तू काळजी करू नकोस, आपण लवकरच लग्न करणार आहोत. साक्षी आता तिथून निघून जाते. सचिन म्हणतो चल आता तुझ्या कामाला सुरुवात कर सचिन दीक्षित. आता सचिनने एक नवीन नाटक रचलेलं असतं, ज्यामुळे अस्मिताचा त्याच्यावर विश्वास बसेल. सचिन स्वतःला त्रास करून घेतो, स्वतःला मारून घेतो, जखमा करून घेतो, कपडे फाडून घेतो आणि त्यानंतर आपला मोबाईल स्विच ऑन करतो. तर दुसरीकडे सायली अर्जुन मंदिरातून निघालेले असतात. त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेबांचा अर्जुनला फोन येतो आणि ते म्हणू लागतात सचिन दीक्षित यांचं लाईव्ह लोकेशन सापडलं आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तिथे पोहोचतोच. आता सायली अर्जुनला विचारते कोणाचं लोकेशन सापडलं आहे. तर अर्जुन म्हणतो सचिन. तर सायलीला अर्जुन म्हणू लागतो पण तू घरी जा. सायली म्हणते की हो मला घरीच जावं लागेल, कारण आज 5वी पूजन आहे. असं म्हणत सायली घरी जायला निघालेली असते. तर दुसरीकडे अर्जुन लोकेशनवर. आता इन्स्पेक्टर साहेब आणि अर्जुन त्या दिशेने निघालेले असतात. आता सचिनचा विश्वास असतो की पुढच्या 10 मिनिटात अर्जुन आणि पोलीस इथे येतीलच आणि म्हणूनच आता सचिन टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3 असं म्हणत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी 5वी पूजनाची खूप छान तयारी केलेली असते. अस्मिताही तिथे असते. अस्मिताला सचिनची आठवण येत असते. अस्मिता म्हणू लागते काय करू, सचिनला फोन करू का, बघू का एकदा तो काय करतोय, पण त्याचा फोन स्विच ऑफच असेल. तर दुसरीकडे सचिन टिक टिक 10 असं म्हणेपर्यंत अर्जुन आणि पोलिसांची गाडी तिथे पोचलेली असते. पोलिसांच्या गाडीचा आवाज येताच सचिन खुश होतो आणि ठरल्याप्रमाणे त्याने त्याच्या नाटकाला सुरुवात केलेली असते. आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेब तिथे पोचताच अर्जुन दरवाजा उघडतो आणि पाहतो तर तिथे सचिन मात्र खाली कोसळलेला असतो. ते पाहून सचिनला त्या अवस्थेत पाहून अर्जुनला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सचिनला घरी घेऊन येतो. सचिन त्याच्या बाळाला पाहतो आणि चांगुलपणाचं नाटक करतो. अर्जुन त्याला बाजूला करतो आणि म्हणतो झालं ना, बाळाला भेटून झालं आहे असं म्हणत आता अर्जुन सचिनला तिथून घेऊन जात असतो. तर त्याचवेळी अस्मिता म्हणते थांब सचिन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, काहीतरी कारण असल्याशिवाय तू गायब झाला नाहीयेस. अर्जुन म्हणतो अस्मिताई तुला कळतंय का. आता सायली सुद्धा अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करते. तर अस्मिता सायलीला म्हणते सायली जर तुझा नवरा चुकला असता तर तू माफ केलंच असतं ना. सायली म्हणते नाही अस्मिताताई, माझ्याकडे चुकीला माफी नाही. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो मी जर घरच्या भल्यासाठी काहीतरी तुझ्यापासून लपवलं असेल किंवा मी तुझ्यासोबत खोटं बोललो असेल तर तू मला माफ करशील ना. तर सायली म्हणते म्हणजे तुम्ही माझ्यापासून काही लपवलंय का. आता सायली मात्र घाबरून जाते. सायलीला धक्काच बसतो. सायली अर्जुनकडे उत्तराची वाट पाहत असते. आता अर्जुन सत्य सांगेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.